बहुतांच्या कामास यावे, बहुतांच्या सुखी सुखावे. आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठीच अर्पण केले तन मन धन. सर्वांसमोर सतत ठेवली स्वाभिमान नैतिक मूल्यांची जाण. शिक्षण क्षेत्रात केले स्वतःचेच वेगळे अस्तित्व निर्माण. म्हणून यांच्या हाती शोभते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची शान. याच गुरुजन्म अधिकाऱ्याचा महाराष्ट्राला वाटे सार्थ अभिमान. असेच उस्मानाबादच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभिमानास्पद आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे शिराढोण बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री बाळासाहेब विश्वनाथ मंडली, अर्थातच आपले सर्वांचे मित्र बप्पा. उस्मानाबाद तालुक्यातील बार्शी रोडवरील प्रत्येक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणारे गाव म्हणजे कौडगाव. या गावचे स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी विश्वनाथ संभाजी मंडलिक व अंबिकाबाई यांच्या पोटी 11 अपत्यापैकी 9 नंबरचे अपत्य बाळासाहेब. बाळासाहेबांचा जन्म 9 सप्टेंबर 1965 ला झाला. अत्यंत गरीब परिस्थितीमुळे बहिणी कमी शिकल्या तर थोरले बंधू महादेव फक्त 5वी. थोरल्या बहीण मेहुण्याने थोरले बंधूंना गिरणी कामगार तर बप्पांना शाळा शिकवण्यासाठी मुंबईस नेले. शिवडीच्या महानगरपालिकेच्या 2 मजली शाळेत बप्पा 1ली ते 7वी पर्यंत शिकले. बहिणीच्या छोट्या मुलींना सांभाळत कामात हातभार लावत बप्पांनी वर्गात 1ला क्रमांक 7वी पर्यंत कायम ठेवला. चित्रकला, खेळ, अभ्यासात ही चुणचुणीत बप्पाला शिवाजी पार्क मैदानावर 1977 ला देशाचे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या समोर शाळेच्या लेझिम पथकाचे नेतृत्व व सादरीकरण करण्याची संधी मिळाली. अशा आपल्या देशाच्या राष्ट्रपतीच्या हातून भविष्यात सत्कार होईल असे कधी बप्पांच्या स्वप्नातही वाटले नव्हते. या शाळेतच त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला. 7वी नंतर 8वीचे शिक्षण इंदापूर जिल्हा पुणे येथे रयत शिक्षण संस्थेत 4थ्या नंबरच्या बहिणीने पूर्ण केले. 9वी 10वीचे शिक्षणासाठी वडील बंधूंनी बप्पाला उस्मानाबादला भोसले हायस्कूलमध्ये वसतिगृहात ठेवले. बप्पाचे शिक्षण व्यवस्थित चालू असताना नवीन बोर्डिंग सुरू झाले. बप्पांची फी भरणे शक्य नसल्याने खोली करावी लागली. पण डोके सर, देशमुख सर, बोबडे सरांनी बप्पांचा स्वभाव व अभ्यासातील प्रगतीमुळे खूप सहकार्य केले. चांगल्या मार्कामुळे उस्मानाबादच्या शासकीय अध्यापक विद्यालयात बप्पांना प्रवेश मिळाला. डीएडला सर्व उपक्रमात आणि अभ्यासात अग्रेसर असल्याने बप्पांना शिस्तीने अतिशय कडक असे वंदनीय प्राचार्य श्री मैंदरकर व आदरणीय मुदाळे सर, पाटील सर, माशाळकर, नायगावकर सर, तोडकर मॅडम या टीमने बप्पांची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड केली. वटवृक्षापरी असे त्या गुरूंची सावली, जणू त्या ज्ञान मंदिराच्या गाभाऱ्यातली विटू माऊली. बीएड उत्तीर्ण झाल्यानंतर BA प्रथम वर्ष शिवाजी कॉलेज बार्शी व द्वितीय वर्ष RP कॉलेज उस्मानाबाद येथे पूर्ण केले. मध्येच 7/10/1985 ला सोनारवाडी तालुका कळंब येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. 2 शिक्षकी 4थी पर्यंत शाळेत उत्साहाने काम करून बप्पांनी शाळा सुंदर व आदर्श बनविली. बदलीने उस्मानाबाद तालुक्यात 1991 ला समुद्रवाणी शाळेत उपस्थित झाले. बप्पांनी नोकरी सांभाळत आई वडिलांचा आजार, छोट्या बंधूंना शिक्षण देत स्वतःचे BA तृतीय वर्ष मोहेकर कॉलेज कळंब येथे व सुट्टीतले BEd आंबेजोगाई येथे प्रथम श्रेणीत पूर्ण केले. कांबळे सरांचे सहकार्य मिळाले. समुद्रवाणी शाळेत झोकून देऊन काम केले. शैक्षणिक कार्य उत्तमरित्या करत साक्षरता अभियान कला पथक प्रमुख म्हणून 40 गावात प्रबोधनाचे काम केले. विज्ञान प्रदर्शनात 2 वर्ष तिहेरी यश मिळवीत तत्कालीन राज्यमंत्री बसवराज पाटील आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके मिळवली.
कर्नाटकात बंगलोर येथे 12 दिवसाचे CCRTचे प्रशिक्षणही बप्पांनी पूर्ण केले. जनगणना यामध्ये उत्कृष्ट कार्याचे प्रमाणपत्र बप्पांना प्राप्त झालेले आहे. 1 जून 1993 छोटे मुंबईचे पोलीस बंधू राजेंद्र व बप्पाचे लग्न एकत्र पार पडले. समंजस, कर्तव्यदक्ष, सुशिक्षित पत्नी सुनीताशी ते विवाहबद्ध झाले. सुनीताने सासू सासरे थोरले दिरांची 3 मुलांना सांभाळत स्वतःचे BSc पूर्ण करत बप्पांना साथ दिली. समुद्रवाणीहून घाटंगरी येथे 1993 बदलीने उपस्थित झाले. तेथेही जिल्हा विज्ञान प्रदर्शनात दुहेरी यश मिळविले. भाषा पदवीधर असल्याने प्रमोशनने डोंगरेवाडी तालुका कळंब येथे रुजू झाले. पण बप्पांच्या वडिलांचे 2 महिन्यातच निधन झाले. विनंती बदलीने बप्पा उस्मानाबाद तालुक्यात सोनेगावला आले. सोनेगाव शाळेने विज्ञान जिल्हा प्रदर्शनात तिहेरी यश 2 वर्षे मिळविले. राज्य विज्ञान प्रदर्शनात धुळे येथे बप्पांचे प्रथम लोकसंख्या शिक्षण साहित्य मांडले गेले. साक्षरता अभियानात कलापथक प्रमुख म्हणून 30 गावात साक्षरता प्रबोधनाचे कार्य केले व शाळा रंगरंगोटी केली. बप्पा 1/7/1996 DPP अंतर्गत उस्मानाबाद तालुका उपसंचालक म्हणून प्रतिनियुक्तीने CO साहेबांच्या आदेशाने उपस्थित झाले व 1.5 वर्षात अनेक शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम केले. शिक्षकी पिंड असल्याने DPP गट समन्वयकापेक्षा विद्यार्थ्यांना शिकविण्याकडे बप्पांचे मन ओढ घेऊ लागले. त्यांनी पदाचा राजीनामा दिला व स्वतःच्या गावी शाळेत रुजू झाले. कौडगावची शाळा आदर्श बनवण्यासाठी खूप परिश्रम घेऊन क्रीडांगण निर्मिती, खेळ व कवायतीचे सराव, शाळा रंगरंगोटी, स्पर्धा परीक्षा, प्रश्नमंजुषा, आदर्श इंग्रजी परिपाठ, लेझिम पथक, हस्तलिखित निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उपक्रम शाळेवर राबवले. समाज प्रबोधनासाठी गावात आणीचे कार्यक्रम, 1 गाव 1 गणपती उपक्रम, ग्राम स्वच्छता अभियान राबवणे, गावातील आजी माजी सैनिकांचे सत्कार हे कार्यक्रम घेतले. बप्पांच्या पत्नी सुनीताचे परांडा येथे D.Ed पूर्ण झाले व त्यांच्या संसारात मुलगी प्राजक्ता व मुलगा प्रज्वल यांच्या आगमनाने संसार अधिकच आनंदाने बहरला. पत्नी सुनीता मॅडम 1999 अंदूरला 1 वर्ष सेवा करून बदलीने कोडगाव व नंतर घाटंगरी येथे रुजू झाले. बप्पांनी शाळेतील इंग्रजी 100% वाचनाबरोबरच विद्यार्थ्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून आणीच्या सत्य शोध परीक्षेत विद्यार्थी बसवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. तर विद्यार्थी प्रयोगशील व्हावा यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने सुनीता विल्यम ही प्रयोगशाळा निर्माण करून शिक्षणाधिकारी जाधव साहेबांच्या हस्ते उद्घाटन केले. स्पर्धा परीक्षा जादा तासामुळे नागनाथ कोळी या विद्यार्थ्याची नवोदयला निवड झाली. तर 1997 ते 2012 या कालावधीत अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. औरंगाबाद, नळदुर्ग किल्ला इत्यादी अनेक ठिकाणी सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली. याबरोबरच बप्पांनी स्वतःचाही लेखन छंद जोपासला. त्यांच्या एका कथेची जिल्ह्यात 2य क्रमांकाने निवड झाली. तसेच आई या कवितेची देखील निवड झाली. तर चित्रकार बप्पांच्या मार्गदर्शनाने सामाजिक वनीकरण चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी प्रथम 2य क्रमांकाने चमकले. तालुका विज्ञान प्रदर्शनात सलग 14 वर्ष विद्यार्थ्यांच्या साहित्याची तालुका व जिल्हा स्तर बप्पांचे मार्गदर्शनामुळे निवड झाली. तर सुदर्शन थोरात या विद्यार्थ्याच्या प्रकल्पाची राज्य बाल विज्ञान परिषदेत दौंड जिल्हा पुणे येथे निवड झाली. बप्पांनी अमेरिका JRM पथक दिल्ली पथकासमोर साहित्य सादर केले. बप्पांनी इंग्रजी साधन व्यक्ती म्हणून तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यामुळं इंग्रजी कविता गायन स्पर्धा, नाट्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा कार्यक्रम
यात जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली. बप्पांनी विद्यार्थी समाजाला वृक्षारोपण संवर्धनावर लेख देऊन दिवाळी अंक आणि दैनिक संघर्षामधून संदेश दिला. घरापुढे शेतात 200 झाडे लावली. घरापुढील बागेस माझे घर माझी बाग हा पुरस्कार सुद्धा त्यांनी मिळवला. आकाशवाणीवर बप्पांची 2 वेळा मुलाखत झाली. बप्पांनी विज्ञान प्रदर्शनात 25 वर्षात 20 वेळा जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला. लोकसंख्या शिक्षण साहित्य राज्य पातळीवर मांडण्यास 3 वर्षास फक्त एकदाच बोलवले जात असल्याने बप्पांना राज्य विज्ञान प्रदर्शनामध्ये धुळे, उस्मानाबाद, इचलकरंजी, धामणगाव, जिल्हा अमरावती या ठिकाणी लोकसंख्या शिक्षणासाठी तर शैक्षणिक साहित्य यवतमाळ येथे मांडण्याची संधी मिळाली. राज्यात साहित्य द्वितीय तृतीय क्रमांकाने येण्याचा बहुमान बप्पांनी मिळवला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिक्षण मंत्री वसंतजी पुरके, पद्मसिंह पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, माजी शिक्षण संचालक जराट साहेब, नांदेडे साहेब, आमदार विक्रम काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुड्डेवार साहेब, श्रीनिवासन साहेब, केरुरे साहेब तसेच तत्कालीन जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष जीवनराव गोरे, शिवदासजी कांबळे, रामेश्वर करंडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुधाळे, कुलकर्णी कदम साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी भटकर साहेब, ठाकरे साहेब यांनी भरभरून कौतुक केले आणि त्यांना सन्मानित केले. बप्पांचे हे कार्य पुढच्यांसाठी आदर्शवत आहे. त्यांचे हे कार्य म्हणजे एक रेकॉर्ड तयार झालेले आहे. बप्पांनी बालविवाह, मुलीचे शिक्षण, छोटे कुटुंब अशा 40 विषयावरील पोस्टरचे प्रदर्शन, राज्य महिला मेळावा मुंबई, सोलापूर जिल्हा परिषदेत बालविवाह पंधरवाड्यानिमित्त तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आरोग्यमंत्री खानविलकर, उस्मानाबाद जिल्हा परिषदेत माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कारले साहेब, यशवंतराव चव्हाण सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी केंद्रे साहेब, कृषी व सांस्कृतिक महोत्सवात राणा जगदीशसिंह पाटील, जिल्हा सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश शेख साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी BK नाईक, रामेश्वर करंडे साहेब यांनी गट साधन केंद्र उस्मानाबाद, वानखेडे साहेब यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन करून त्यांना सन्मानित केले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे येथे बप्पांना समीक्षक म्हणून इयत्ता 5वी गणित, पहिली दुसरी शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी राज्यस्तर साधन व्यक्ती म्हणून निवड केली. तसेच इंग्रजी अनुधावण विभागीय शैक्षणिक साहित्याची 3 वेळा सर्वोत्कृष्ट साहित्य निवडले गेल्याने बप्पांना तत्कालीन लातूर बोर्ड अध्यक्ष खतीब साहेब व शिक्षण उपसंचालक ठाकरे साहेबांनी प्रमाणपत्र देऊन कौतुक केले. प्रजासत्ताक दिनी पोलीस मैदानावर शिक्षण विभागाचा बालविवाह प्रतिबंध व कर्तबगार महिला देखावा सादर करण्याबद्दल बप्पांचा प्रमाणपत्र देऊन CO साहेबांनी सत्कार केला. या अनेक कार्याची दखल घेऊन मंडलिक सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. ते पुरस्कार म्हणजे तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार बीड, जिल्हा स्तरावरील बालविवाह प्रदर्शनाबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार, महात्मा ज्योतिराम फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार औरंगाबाद, परिवर्तनवादी राज्यस्तरीय अणीस कार्यगौरव शिक्षक पुरस्कार औरंगाबाद, रोटरी क्लब शाखा उस्मानाबाद तुळजापूर, लोकमंगल मल्टी स्टेट जिल्हा पुरस्कार शाखा उस्मानाबाद, जिल्हा जागरूकता मेळावा गौरव प्रमाणपत्र शल्य चिकित्सक उस्मानाबाद, कैलासवासी कलावती सदाशिव कोरे गुरुभक्ती आदर्श शिक्षक पुरस्कार तडवळा, सदन गणेश मंडळ उमरगा अशा प्रकारचे अनेक पुरस्कार बप्पांना मिळत असतानाच त्यांनी MA चे 2य वर्षाचे शिक्षण पूर्ण केले आणि 1/7/2012 कौडगाव वरून प्रशासकीय बदलीने
पेठ तेर येथे त्यांनी सेवा सुरू केली. कौडगाव प्रमाणेच तळमळीने शैक्षणिक काम सुरू ठेवले आणि बाप्पांनी केलेल्या कामाच्या पावती म्हणून पुरस्काराच्या मालिकेत राष्ट्रीय पुरस्काराचा मुकुट प्राप्त झाला. ते वर्ष होते 5 सप्टेंबर 2012. परंतु त्याचे वितरण 5 सप्टेंबर 2013ला नवी दिल्लीत नेहरू भवनमध्ये मंडलिक बाळासाहेब बियाणा, भारताचे सन्माननीय तत्कालीन राष्ट्रपती प्रणवजी मुखर्जी यांच्या हस्ते, देशाचे शिक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मेडेल, प्रमाणपत्र, धनादेश देऊन राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताचे तत्कालीन पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंग व महाराष्ट्राचा अभिमान भारताचे कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांनीही बाळासाहेबांचे कौतुक केले. बाप्पांचे शैक्षणिक कार्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल खासदार पद्मसिंहजी पाटील, आमदार राहुल मोटे, जिल्हा उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, शिक्षणाधिकारी, पदाधिकारी, ग्रामपंचायत कौडगाव इत्यादी मंडळींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. बाप्पा तन मन धनाने कार्य करीत असताना समाजभान लक्षात घेऊन पेठ तेर शाळेस 5,000ची देणगी देऊन क्रीडांगण बनवून घेतले. शाळेची बालनाटिका जिल्हा स्तरावर 3 वेळा बाप्पाच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने आली. अखिल भारतीय नाट्य संमेलनात बाप्पांनी लिहिलेली नाटिका विद्यार्थ्यांनी मराठी सिने कलावंतांसमोर सादर केली. 12 विद्यार्थ्यांना आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित केले. शाळेत हस्तलिखित प्रकाशन करून बोलक्या भावल्यांचे कार्यक्रम दाखवून ई-लर्निंग वर्गाचे उद्घाटन अर्चनाताई यांच्या हस्ते केले. बाप्पाचे लोकसंख्या शिक्षण साहित्य जिल्ह्यात प्रथम येऊन राज्य विज्ञान प्रदर्शन अमरावती धामणगाव येथे सादरीकरणानंतर राज्यात द्वितीय क्रमांकाने येण्याचा बहुमान मिळवून उस्मानाबाद जिल्ह्याची मान उंचावली. शिक्षण संचालक जरट तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते बाप्पांना सन्मानित केले गेले. तसेच सलग दुसऱ्या वर्षीही बाप्पाचे साहित्य जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवडले. आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी यांनी बाप्पांना सन्मानित केले. नाभिक समाजातर्फेही बाप्पांचा वीर काशी ट्रॉफी देऊन नगराध्यक्ष श्री नंदुराजे निंबाळकरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बाप्पाच्या गौरी लक्ष्मी सजावट स्पर्धेत करा वृक्षारोपण या देखाव्यास प्रथम क्रमांकाचे 3,000चे बक्षीस सिने कलावंत कानिटकरांच्या हस्ते मिळाले. या दरम्यान मंडलिक मॅडमची बदली खानापूरहून आणि येथील शाळेत पदवीधर म्हणून झाली. बाप्पा बदली आणि प्रमोशन या प्रशासकीय कार्यपद्धतीत एका वर्षात 3 शाळेत सेवा करत शेवटची शाळा गावसूद येथून मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना येडशी येथे केंद्र प्रमुख म्हणून प्रमोशनने 24/10/2018ला रुजू झाले. या कालावधीत 100% शाळांची रंगरंगोटी, प्रयोगशाळा निर्मिती, प्रत्येक शाळेस विज्ञान चार्टचे वाटप, तसेच सर्वांच्या सहकार्याने किट वाटप, निसर्गपूरक वृक्षारोपण, फिरती फुलबाग, आदर्श शाळा असे उपक्रम केंद्रात राबविले. आणि शाळेस्तर मान्य खडसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 2 वेळा भेट देऊन कौतुक केले. बाप्पांचा कौडगावी भूमिपुत्राचा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नोकरीबरोबर बाप्पांनी स्वतःचे उस्मानाबाद येथे आई नावाचे सदन बांधले. कन्या प्राजक्ताचे मुंबईस BDS पूर्ण केले, तर मुलगा प्रज्वलचे कराडला सिव्हिल इंजिनियर शिक्षण पूर्ण केले. बाप्पाच्या लग्नास 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत सुंदर कार्यक्रमाचे आयोजन मुलांनी केले. तर बाप्पांच्या मातोश्रींना 91 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उस्मानाबादमध्ये स्वयंवर हॉलमध्ये सख्खे 11 बहीण भावांनी एकत्र येऊन मातृगौरव सोहळा कार्यक्रमाचं आयोजन केलं.
समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला. बाप्पांची कन्या प्राजक्ताचा साखरपुडाही उस्मानाबादचे जैन दळवी इंजिनियर यांच्याशी पार पडला. असे बाप्पांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येत असतानाच बाप्पांच्या सुखी संसारावर काळानं घाला घातला. बाप्पांच्या पत्नी सुनीता यांना ब्लड कॅन्सर या असाध्य रोगाने गाठले. सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे उपचार चालू असताना मधुमेह, काविळीचाही त्रास वाढला आणि 1.5 महिन्यातच बाप्पांची साथ सोडून त्या एकट्याच दूरच्या प्रवासाला निघून गेल्या. प्रिय पत्नीच्या निधनानंतर दुःख बाजूला ठेवून बाप्पांनी ठरलेल्या तारखेस डॉक्टर प्राजक्ताचे लग्न स्वयंवर हॉलमध्ये उस्मानाबाद येथे करून दिले. बाप्पांनी शिराढोण तालुका कळंब या ठिकाणी ऑक्टोबर 2021 पासून 22 महिने विस्तार अधिकारी म्हणून सेवेत असताना शिष्यवृत्ती व NMS परीक्षेतील धारक, पात्र तसेच नवोदय निवड झालेले सर्व विद्यार्थी, बीट स्तरीय आदर्श शाळा, बीट स्तरीय आदर्श शिक्षक असे पुरस्कार देऊन सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वखर्चाने सलग 3 वेळा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेचे शिक्षकांच्या सहकार्याने उत्कृष्ट नियोजन करून विजेत्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी वाटप केल्यामुळे विद्यार्थी तालुका जिल्ह्याला यशस्वी झाले. बाप्पांच्या मार्गदर्शनात कळंब तालुका विज्ञान प्रदर्शन बीटमधील हनुमान विद्यालय घारगाव येथे संपन्न झाले. त्यात बीटमधील 10 पैकी 6 शैक्षणिक साहित्यांची जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. याबरोबरच तालुका विज्ञान नाट्य महोत्सव, शिक्षक पुरस्कार कार्यक्रम, शिक्षकांची प्रशिक्षणे या जबाबदाऱ्या बाप्पांनी योग्य प्रकारे पार पाडल्या. माझे घर माझी बाग या स्पर्धेत ही रोख बक्षीस आणि ट्रॉफी मान्य नितीनजी काळे यांच्या हस्ते त्यांना मिळाली. बाप्पांना घरासमोर कुंड्यात फुलझाडे लावणे, बागकामात वेळ घालवायला खूप आवडते. अनेक छंदाप्रमाणे हाही छंद त्यांना सेवानिवृत्तीनंतर नक्कीच उपयोगी पडेल. बाप्पांचा मुलगा प्रज्वल सिनेमॅटोग्राफी बिझनेस करतो. प्रज्वलचे शुभमंगल अंकिताशी हातलाई मंगल कार्यालय उस्मानाबाद येथे 30 मे 2023 ला पार पडले. त्यामुळे बाप्पा कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झाले आहे. असे बाप्पा कर्तव्यातून वयोमानानुसार 30 सप्टेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहे. सेवापूर्तीच्या या प्रसंगी स्वतःच्या अपार मेहनतीने, जिद्दीने स्वतःचे वेगळेच आदर्श स्थान निर्माण करणाऱ्या आदरणीय मंडलिक साहेबांना त्यांच्या आयुष्याच्या पुढील टप्प्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. बाप्पा विद्यार्थ्यांच्या, आमच्या आणि सर्वांच्या आयुष्यात येऊन आम्हाला प्रेम दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.